मंडल तथा प्रांतीय अथवा रियासतों के विधानमंडलों के सदस्य नहीं। माझ्या मते लवकरच जेव्हा आमचे राज्य स्थिर होईल आम्ही खंड 4 काढून टाकू। खंड 3 संसदेला अशी शक्ती प्रदान करतो की ती कायदा करून स्थानीय न्यायालयांना या प्रश्नावर निर्णय करण्याची शक्ती प्रदान करू शकते। माझ्या विचाराने त्यामुळे सुद्धा काही मर्यादेपर्यंत येथे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचे न्यूनन होणे महोदय। सर्वोच्च न्यायालय अंतिम अधिकारी असावे। हो ना, ते झालं ना त्यांचं, तुम्ही जाता हे बदलायचं मोठा सन्मान झालं एक तास। इच्छा आहे की सर्वोच्च न्यायालय असे निकाय हवे जे संसदेपासून सर्वथा स्वतंत्र असेल। आमच्या सर्वोच्च न्यायालयात संसदेचा हस्तक्षेप होऊ नये असे भारताचा प्रधानमंत्री त्या विषयासंबंधात जसे कायम राखण्यासाठी उत्तरदायी असणार नाही। त्या विषयांवर प्रांतीय विधानमंडळ आणि कार्यपालिकेचे अनन्य नियंत्रण असेल। महोदय, मला वाटते की हे स्पष्टपणे समजून घेण्यात यावे की केंद्र सरकार आणि प्रांतीय सरकारात कोणत्याही प्रकारे कठोर संघर्ष उत्पन्न होऊ नये। तुझ्या तिरंग्याला सलामी करती किती नेते, गणराज्य दिनी तुझी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, देशहितासाठी रात्रंदिन जागलास, उपकार कोटी भिवाचे विसरता न येत, तुझ्या तिरंग्याला सलामी। बस 2 मिनट की बात है। थैंक यू। बाह्य आक्रमणापासून याच्या स्थानी आम्ही एखाद्या यंत्रणेच्या व्यवस्थेची तथा त्या प्रसंगाची स्पष्ट आमच्या समोर प्रस्तुत करण्याच्या मार्गात तांत्रिक बाबींच्या कारणाने बाधक बनू नये म्हणून मी हे अनुच्छेद प्रस्तुत करण्याची अनुमती देतो। नजीरुद्दीन अहमद म्हणाले, अनेक अनुच्छेद आहेत आणि त्यांना वेगवेगळे प्रस्तुत करण्यात यावे। अध्यक्ष म्हणाले, ही एकदम वेगळी बाब आहे तथा आम्ही त्यांच्यावर वेगवेगळी चर्चा। कोणत्याही प्रावधानाने कोणत्याही नागरिकाचा आपल्या वर्ग अथवा समुदायाचा वैयक्तिक कायदा मांडण्याचा अधिकार प्रभावित होणार नाही। मी ज्या प्रावधानाचा प्रस्ताव केला आहे तो केवळ या बाबींचा स्वीकार करतो की आपले कुटुंब आणि संप्रदायाचा परिवार लोकांना आपला कुळ अथवा जाती धर्म मानण्याचा अधिकार चिरकालापासून प्राप्त आहे। याने अन्य संप्रदायांच्या लोकांवर with other friends have been given and given the certain other articles going previous to this, which I will move at the proper time. Now the right to follow personal law is the part of the way of life of those people who are following such laws. It is part of their religion and part of the culture. If anything is done effectively, the person law it will be tenable to interface with the way of life to those people who have been observing this law of generation and ages. This secular state we are trying to create should not be anything interface with the way of life and religion of the people. Thank you and Jai Hind. खंड क्रमांक 7 सबसे रिकामी जागा भरा ना, सबसे रिकामी जागा भरा। हे अनुच्छेद समर्थनीय तथा आवश्यक आहे, परंतु हो समक्ष प्रस्तुत करण्यात आले आहे। अनुच्छेद 275 म्हणतो की जेव्हा राष्ट्रपतीचे समाधान होईल की गंभीर आफत विद्यमान आहे,
ज्यामुळे भारत अथवा त्याच्या राज्य क्षेत्रातील एखाद्या भागाची सुरक्षा संकटात आले तर तो तशा आशयाची उद्घोषणा करू शकेल. ही घोषणा 2 महिन्याच्या समाप्तीनंतर प्रवर्तनात असणार नाही. जोपर्यंत संसदेच्या दोन्ही सदनाच्या प्रस्तावाद्वारा त्या कालावधीच्या समाप्तीपूर्वी अनुमोदित केली जाणार नाही. जर तिला या प्रकारे अनुमोदित केले जात असेल तर आपापली घोषणा असीम कालापर्यंत प्रवर्तनात राहू शकेल. अर्थात जेवढ्या काळाकरिता कार्यपालिका तिला प्रवर्तनात ठेवू इच्छित असेल अथवा जोपर्यंत संसद तिला प्रवर्तनात राहू देईल जोपर्यंत उद्घोषणा प्रवर्तनात राहील. अनुच्छेद 276 च्या आधी कोणत्याही प्रांताच्या सरकारला त्या नीती संबंधात निर्देश देण्याची शक्ती केंद्र सरकारला असेल. त्यानुसार त्या प्रांताच्या कार्यपालिका प्राधिकारांचा प्रयोग केला जाईल आणि केंद्रीय संसदेला कोणत्याही विषयासंबंधी विधी निर्माणाची शक्ती असेल मग तो विषय संघसूचित नसला तरी. अशा प्रकारे तिला राज्य सूचित करण्यात आलेल्या विषयावर विधी पारित करण्याची शक्ती असेल. आणि असे ही की केंद्रीय विधानमंडळ कोणत्याही त्या विषयासंबंधात ज्याकरिता विधान पारित करण्यास ते सक्षम आहे भारत सरकारच्या पदाधिकाऱ्याला अथवा प्राधिकाऱ्यांना शक्ती देईल आणि त्यांच्यावर कर्तव्ये आरोपित करेल. या दोन्ही अनुच्छेदांचा प्रभाव असा आहे की जेव्हा बाह्य अथवा आंतरिक कारणास्तव भारत अथवा त्याच्या कोणत्याही भागाची शांतता अथवा सुव्यवस्था जर संकटात असेल तर ते केंद्रीय सरकारला हस्तक्षेपाचा अधिकार देतात. आणि असेही की प्रांतात कुशासनद्वारा एवढा असंतोष उत्पन्न होत असेल की सार्वजनिक शांतता संकटात सापडत असेल तर त्या परिस्थितीत कार्यवाही करण्याची पर्याप्त शक्ती त्या अनुच्छेदाच्या अधीन भारत सरकारला असेल. केंद्रीय सरकारला हे पाहण्याकरिता की प्रांताचे शासन योग्य प्रकारे संचलित यासोबतच मी ही बाब स्पष्ट करू इच्छितो की मसुदा समिती त्या उपबंधाला अपमार्जित करण्याचे अनियमित कार्य करू इच्छिते ज्यावर सभेने कुठली विचार केला आहे आणि ज्याला स्वीकारले आहे. मला वाटते हे अनुचित आहे कारण सभेने त्यावर निर्णय केला आहे. जर मसुदा समिती आम्ही नियुक्त केली आहे तेव्हा आम्ही निर्देश देतो की जो काही निर्णय आम्ही करणार त्या आधारावर तिने मसुदा तयार करावा. काय हीच पद्धती आहे ज्यानुसार मसुदा तयार होतो. तिचे कार्य आहे की जे निर्णय झाले आहेत त्याचे परीक्षण करावे आणि नंतर त्या आधारावर मसुदा तयार करावा. शेवटी मी ही बाब स्पष्ट करून घेऊ इच्छितो आणि एक विश्वसनीय स्पष्टीकरण चाहतो की या 2 वर्षात असे काय झाले आहे ज्या कारणास्तव मसुदा समिती या कल्याणकारी योग्य आणि उपयोगी अनुबंधाचे अपमार्जन करू चाहते. मिस्टर नसीरुद्दीन अहमद अध्यक्ष महोदय, मला वाटते की डॉक्टर आंबेडकर द्वारा उपस्थित संशोधने संविधानात आश्चर्यजनक आणि क्रांतिकारी परिवर्तने करतात. माझे निवेदन आहे की आम्ही आपल्याच निर्णयापासून फार दूर जात आहोत. संविधानाच्या सिद्धांतावर आम्ही महत्त्वपूर्ण निर्णय केले होते आणि आम्ही काही निश्चित सिद्धांत आणि संकल्प स्वीकारले होते आणि त्यानुसार संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला होता. आता प्रत्येक बाब सोडावी लागेल. केवळ संविधानाच्या
जी विनिमय कलावधी सभेच्या सदस्यांद्वारा प्रस्तुत करण्यात आली होती आणि जी सरकारी निळ्या पुस्तिकेत मुद्रित आहे. गत अवकाश काळात त्या संशोधनावर काही संशोधने ठीक है आणि वितरितही झाली. इधर ही है ना, इधर ठीक है। हाँ तो ठीक है ना, हाँ पहले बुधवार दिनांक 3 ऑगस्ट 1949 भारतीय संविधान सभागृह नवी दिल्ली येथे प्रातः 9 वाजता माननीय अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समवेत झाला. संविधानाचा मसुदा अनुच्छेद 276. अध्यक्ष, आता आम्ही अनुच्छेद 276 घेत आहोत. यावर काही संशोधनाची सूचना प्राप्त झाली. ती मुद्रित सूचीच्या भाग 2 मध्ये देण्यात आली. संशोधन क्रमांक 3002 उपस्थित करण्यात आले नाही. यावर मिस्टर नजरुद्दीन अहमद हे म्हणतात, काय मी संकेत करावा की संशोधन क्रमांक 3003 मसुदा संबंधित आहे. त्यात काही शब्द केवळ इकडे तिकडे करण्यात आलेले आहे. माननीय डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणतात, जर असे असेल तर मी त्यांच्याशी सहमत आहे. संशोधन क्रमांक 3004 आणि 3005 प्रस्तुत करण्यात आले नाही. अध्यक्ष, संशोधन क्रमांक 30 असल्यासारखे नाही.
शब्दानंतर notwithstanding anything contained in this constitution शब्द अपमर्जित करण्यात यावे आणि notwithstanding anything contained in this constitution शब्दांनी या अनुच्छेदाच्या खंड ए च्या प्रारंभी प्रविष्ट करण्यात यावे. मी हेही संशोधन प्रस्तुत करतो की अनुच्छेद 276 च्या खंड बी च्या शेवटी notwithstanding that it is one which is not enumerated in the union list शब्द प्रविष्ट करण्यात यावे. अनुपूर्व सूचीतील संशोधन क्रमांक 119 उपस्थित करण्यात आले नाही. अध्यक्ष म्हणतात आता कोणतेही संशोधन नाही. काय कोणी बोलू इच्छितात? मिस्टर नजरुद्दीन अहमद. अध्यक्ष महोदय, मी निवेदन करतो की खंड वीच्या शेवटी काही शब्द जोडण्याचे संशोधन क्रमांक 3006 च्या अनुच्छेदाच्या आरंभीच्या भागातच येतो. ज्या शब्दांना जोडण्याचा प्रस्ताव आहे ते असे आहे: notwithstanding that it is one which is not enumerated in union list असे असताना की जे विषय संज्ञेहित आहेत परंतु संघ सूचीत आगणित नाही. आपातच्या उद्घोषणेने उद्भूत त्या विषयाबाबत काही शक्ती राष्ट्रपतींना देण्यात येत आहे. राष्ट्रपतींना ते प्रांतीय सूचीतील विषयासंबंधात कार्यवाही करण्याची शक्ती देत आहे. परंतु हे रक्षा कवच तर इथे अनुच्छेद 276 च्या आरंभीच आहे. डॉक्टर आंबेडकर या शब्दांना खंड ए च्या शेवटी होतो notwithstanding anything contained in this constitution त्या ही अनेक धर्म काही लोकांनी आपल्या राजकीय उद्देशांच्या सिद्धीसाठी काही अत्यंत सुंदर वाक्यांशाचा आपल्या भाषेत आपल्या पद्धतीने अनुवाद केला आहे. त्याचा परिणाम असा झाला की धार्मिक कारणास्तव देशाचे विभाजन झाले. म्हणून महोदय, माझी अशी इच्छा आहे की शिक्षणाच्या संबंधात जे आमच्या भविष्याची आधारशिला असतात स्पष्ट शब्दात सांगण्यात यावे की explain the reason that promoted me to move this. I am not aware of the fact that the legislative enactment dealing with the abolition of zamindar in Madras and Bihar do not refer to the statement of Raitoli lands. In the fact, the bill pending before the United Provincial Legislature also does not in any way affect the Raitoli system. As you are aware, sir, under the Raitoli system, the owner of the land is himself, the cultivator. Either he personally cultivates or he cultivates with the help of agricultural labor. There is no intermediary between him and the state. There is no man who gets an unearned income as under the zamindar system. If you refer to clause 4, you will find that it refers not only to be pending bill of the United Provisions, but any bill that may introduce in any legislation of a state before the Commission of the Constitution. Sir, there are some people who believe and who have got their pet theories, namely that all lands, irrespectively of the nature of the tenure, must be nationalism. I may in this of this house, it will be seen that under the Raitoli system, the holdings are very small, and under the present Mitkashar system of the law of inheritance
नमो बुद्धाय. मी किशोरी गंडे. अनुच्छेद 23 कंटिन्यूशन मध्ये वाचणार. माननीय पंडित गोविंद वल्लभ पंत, संयुक्त प्राप्त सामान्य महोदय, मला या चर्चेत हस्तक्षेप करावा लागत आहे याचा खेद आहे. माझा तसा इरादा आहात. मी माझ्या स्वतःवर आत्मविरोध नियम लावत आहे आणि जेपर्यंत संभव झाले मी सभेचे वेळ घेत नाही. मला असे वाटते की जो अवधी आमच्याकडे आहे त्यात अधिकाधिक काम आहे आणि संविधानाचा यशस्वीरित्या स्वीकार करण्यात यावा. एका उत्तर महोदयांनी ज्या प्रकारे व्यक्त केले, जर त्यांनी तसे व्यक्त केले नसते तर मी आज या स्थानी आले नसते. मी तारीख त्यांनी जे मन व्यक्त केले आहे त्या कारणाने मी काही सांगण्यासाठी व्यथा झाले आहे आणि मला वाटते की त्यांच्या भाषणाने मी भ्रम उत्पन्न झाला आहे त्याचे निवारण आहे. जेपर्यंत या अनुच्छेदाचा संबंध आहे मी त्याचे पूर्णतः समर्थन करते. सौभाग्याने मी तारीख यांनी असे म्हटले आहे की माझ्या प्रांतात असे काही करण्यात आले आहे तो या अनुच्छेदाचा शब्द अथवा भावना व्यक्त विरुद्ध आहे. ज्या संबंधात जे काहीही बोलत नाही आणि त्यांनी कोणताही आरोपही लावला नाही. तर तारीख मी संशोधनावर बोलत होतो आणि मला वेदपर्यंत समिती राहायचे होते. पंडित गोविंद वल्लभ पंत, तेव्हा तुम्ही त्यांचा स्वीकार करणार की तोपर्यंत संधीचा अधिकार समिती आणि मसुदा समितीद्वारा स्वीकृत या विशिष्ट अनुच्छेदाचा संबंध आहे. कोणतीही आणि कधी कृती केली जात नाही जी तुमच्या मतानुसार सुद्धा या अनुच्छेदाची शब्दावली आणि भावना यांच्या विरुद्ध आहे. याचा अनुच्छेदाचा आम्ही स्वीकार करणार आहोत. त्यानुसार आमच्याकरिता हे आवश्यक नाही की आम्ही अशा प्रकारची काही व्यवस्था करावी. त्यानुसार अशी एखादी भाषा बोलणाऱ्या लोकांना ही राष्ट्रभाषा अथवा राज्यभाषा यापेक्षा भिन्न असेल. आपल्या भाषा सुरक्षित राखण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. याने सरकारकरिता हे आवश्यक होत नाही की त्यांच्याकरिता विशेष व्यवस्था करण्यात यावी, परंतु आम्ही त्यांना याही पुढे जाऊन काही विशेष अधिकार दिले आहेत. आम्ही त्यांच्याकरिता आवश्यक प्रबंध केले आहेत. 8,000च्या संख्येत अशी मुले शिक्षण घेत आहेत आणि आम्ही त्यांच्या शिक्षणावर निधी खर्च करीत आहोत. आम्ही चाहतो की त्यांचे शिक्षण प्रोत्साहित करण्यात यावे आणि आम्ही आजच्यापेक्षाही अधिक संख्येत विद्यार्थी आकर्षित करू इच्छितो आणि असेही इच्छितो की त्यांच्याकरिता यथासंभव सुविधा प्रदान करण्यात याव्या. परंतु कोणतेही शासन एका मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाही. जेव्हा प्रांतात प्रत्येक व्यक्तीला यथासंभव सुविधा प्रदान करण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक वर्गाला उचित स्थान प्राप्त व्हावे यासाठी सच्च्या दिलाने जे प्रयास करण्यात येत आहे त्यांची उपेक्षा करून कोणताही विचार न करता दोषारोपण केले जाते, तेव्हा आम्ही अनेकदा मोठ्या अडचणी, विपत्ती आणि खिन्नावस्थेत सापडल्याचे अनुभवतो. आम्ही आशा करतो की अशा प्रकारची अनुत्तरदायी वक्तव्ये यामुळे आमच्या मार्गात बाधाची उपस्थित होईल. भविष्यात अशा प्रकारच्या प्रश्नांवर अधिक काळजीपूर्वक विचार केला जाईल अशी आशा करतो. धन्यवाद. आयोजकांचे मला इथं बोलण्याची त्यानंतर ॲडव्होकेट गौतमी नागनवरे आणि ज्याची सुरक्षा आणि संवर्धन करेल यांना हानी न पोहोचविता भारताचे राज्यक्षेत्र अथवा त्याच्या भागातील निवासी नागरिकांच्या एखाद्या वर्गाला ज्याची विशिष्ट भाषा, लिपी आणि संस्कृती आहे त्याच्या रूपात उपस्थित केला आहे त्या रूपात ठेवण्यात यावा. अहवालाच्या पुस्तक क्रमांक 30 वर हा खंड अशा प्रकारे आहे. प्रत्येक प्रदेशात भाषा, लिपी आणि संस्कृती संबंधात अल्पसंख्याकांची रक्षा
केली जाईल आणि कोणताही असा कायदा अथवा अधिनियम तयार केला जाणार नाही ज्याने या संबंधाचे उल्लंघन होईल अथवा विपरीत प्रभाव पडेल. मौलिक अधिकार समितीच्या या शिफारशींना एप्रिल 1947 मध्ये या सन्माननीय सभेने स्वीकारले होते. परंतु आश्चर्याची बाब अशी आहे की मसुदा समितीने उपाध्यक्ष काय ती मौलिक अधिकार समिती उपसमिती होती. मी झेडेशदारी म्हणतात की होय महोदय, ती एक उपसमिती होती आणि तिचा अहवाल या सभेने स्वीकारलाही होता. परंतु मसुदा समितीने जिला या सभेने प्रेरित केलेल्या प्रस्तावाच्या आधारावर संविधान मसुदा तयार करण्याचे कार्य सोपवण्यात आले होते. शब्दावली बदलली आहे आणि आता वर्तमान खंड असा आहे: भारताचे राज्यक्षेत्र अथवा त्याच्या कोणत्याही भागातील निवासी नागरिकांच्या कोणत्याही वर्गाला ज्याची आपली विशेष तुम्ही संविधानाच्या मसुदाच्या भाषेकडे लक्ष दिले तर त्याच वेळेत हाच अर्थ होतो की अल्पसंख्याक वर्ग अथवा नागरिकांच्या पर्यंत स्वीकृती दिली जाणार नाही जोपर्यंत ते राष्ट्रीय शिक्षण प्रणालीत निर्धारित शिक्षण पाठ्यक्रम, शिक्षणाचे आदर्श आणि शिक्षण व प्रशिक्षण प्रणाली, सामुग्री तथा अन्य प्रतिबंध यांच्या अनुरूप नसतील. या संशोधनाचे सार तेच आहे अथवा त्या समान आहे जे की मी काल अथवा परवा उपस्थित केलेल्या संशोधनाचे होते, ज्या संशोधनाचा क्रमांक 664 आहे. केवळ त्याचे स्वरूप समर्थनाचे होते तर याचे स्वरूप निराकरणाचे आहे, ज्याने हे अधिक स्पष्ट होते की प्रारंभी अशा प्रकारच्या राष्ट्रीय संस्थांचा आधार अथवा सावधी निधी काही असला तरी त्यांच्या व्ययाचा काही भाग अंशतः अथवा पूर्णतः सार्वजनिक कोशातून पूर्ण केला जाणार नाही. माझ्या विचाराने ही व्यवस्था आवश्यक आहे, विशेषतः या दृष्टीने की काही लोक उपरोक्त समर्थनाच्या स्वरूपाचा अनुचित 1947 द्वारा विधित झाले आहे की मौलिक अधिकार समितीने असा अहवाल दिला होता की हा खंड ज्या रूपात मी उपस्थित केला आहे त्या रूपात घेण्यात यावा. अहवालाच्या पृष्ठ क्रमांक 30 वर हा खंड अशा प्रकारे आहे: प्रत्येक प्रदेशात भाषा, लिपी आणि संस्कृती संबंधात अल्पसंख्याकांची रक्षा केली जाईल आणि कोणताही असा कायदा अथवा अधिनियम संविधान में राष्ट्र ग्रंथियों कितने सारे धर्म यहाँ पर क्या किसकी मनमानी, मुँह में बोली अंग्रेजी पर दिल में ज्ञान देसी, क्योंकि हम हैं सारे भारतवासी, क्योंकि हम हैं सारे भारतवासी। अरे हम लोगों को समझ सके तो समझो दिल भर जानू, संविधान है राष्ट्र ग्रंथियों का बनने वालू। जय भारत, जय ओके व्हिडिओ झाला. Thank you.